ज्योती ओवाळू त्यांची आरती, महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती. नमन माझे सावित्रीस, आज आहे त्यांची जयंती, आज आहे त्यांची जयंती. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव आर्या आहे. सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपणासमोर सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबांशी झाला. विवाहानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला व वाचायला शिकवले. सावित्रीबाई फुले व ज्योतिबांनी पुण्यात बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. लोक त्यांच्यावर शेण, चिखल, दगड फेकत असे, पण त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी शिकवायचे काम चालूच ठेवले. त्यांनी गोरगरीब, अनाथ व विधवांना आधार दिला. सती, बालविवाह, केशवपण अशा या वाईट प्रथांना त्यांनी विरोध केला. दुर्दैवाने 10 मार्च 1897 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. एवढे बोलून धन्यवाद. 3 clap go.